मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो आज आपण माझ्या या गावातल्या अवतीभोवती असणारे जे धबधबे त्या धबधब्यांकडे आज आपण फिरायला आलेलो आहे। तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या गावाजवळ असणारा 3 किलोमीटर अंतरावर असलेला तिलगिरदारा हा धबधबा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहे, त्या पॉईंटवरती आपण आलेलो आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। हे बघा, तो आहे तिलगिरदाराचा धबधबा, याला तिलगिरदारा धबधबा म्हणतात मित्रांनो। तर हे बघा, तुम्ही पाहू शकताय, इतक्या उंचावरून उडणारा हा धबधबा आहे आणि या धबधब्याचं पाणी खाली पूर्ण या कड्याने जात असताना तुम्हाला पाहायला भेटलं। बघा, पूर्ण दुधासारखीच ही जी नदी आहे, ही पूर्ण दुधासारखीच पूर्ण सफेद दिसते। बघा, शेवटपर्यंत हे नुसतं दुधासारखंच वाहत जाते, तर त्याला ही दूध नळी म्हणतात। तर बघा मित्रांनो, एक नंबर असा हा धबधबा पाहायला भेटतो आपल्याला या ठिकाणी। जरा तुम्हाला थोडंच पाणी दिसेल, हे बघा। तर या ठिकाणी या धबधब्यापाशी 5-5 मिनिटाला धुका येत राहतो। हे बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी धुका यायला सुरुवात झाली। आणि बघा या ठिकाणचं वातावरण कसं आहे मित्रांनो, हे बघा, एक नंबर असं डोळ्याचं फार न फेडणारा हा धबधबा आहे बघा। तर बघा, तिकडनं त्या धबधब्यापासून पाऊस आलाय, पावसाच्या सऱ्या कशा दिसतात बघा पडलेल्या।
तर एवढ्या उंचावर हा धबधबा आहे आणि पाहायला एकदम खोल अशी एकदम खोल दरी आहे, पूर्ण दिसत नाही मित्रांनो. बघा या ठिकाणचं कसं वातावरण आहे. मित्रांनो हा धबधबा तुम्हाला जर बघायला यायचं असेल तर पुणे आणि मंचर, नारंगाव, जुन्नरमध्ये आल्यानंतर आपटाळे, इंगळूण, आंबे हातवीजवरून आमच्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर हा धबधबा पाहायला भेटेल. तर बघा या ठिकाणी एक नंबर असं वातावरण बघायला भेटतंय. डोळ्याची पार न फेडणारा असा या ठिकाणचा सीन आहे बघा. हे बघा पूर्ण दुधासारखी नदी वाहते, पूर्ण सफेद दूध नळी म्हणतात तिला. हे बघा आणि हा धबधबा तिलगिरी दारा.